पहिल्यापासून हेल्थची आवड होतीच. हां. म्हणजे पुण्यात असताना डोंगरावर पळायला जाणे, जिमला जाणे वगैरे. हां. पण नायक म्हटला की तो ना, लोकं जेव्हा पैसे खर्च करून बघायला येतात, हां. त्यावेळेला काहीतरी वेगळं दिसायला हवं, हां. चांगलं दिसायला. कारण आमच्या हां. शेजारी पण आजूला-बाजूला लोकं असतातच. हो. पण आपण लार्जर दॅन लाईफ काहीतरी चांगलं बघायला जाऊया. हां. त्यावेळेला ना तुम्ही प्रेझेंटेबल असायला. करेक्ट. मग त्याच्यासाठी ना तुमची हेल्थ इम्पॉर्टंट आहे, तुमचं हां. दिसणं इम्पॉर्टंट आहे. हां. तर मग असाच स्टडी करता माझ्या लक्षात यायला लागलं, की वजन आटोक्यात येण्यासाठी काय करायला हवं? तर एक प्रसंग पण असा घडला आणि त्यावेळेला आमचं ट्युनिंग पण झालं संजय दत्तचं. की मी फिल्म करत होतो, तू न मी नावाची. हां. त्याच्यात मी हिरो होतो आणि अनिता कुलकर्णी हिरोईन होती. हां. आणि सुभाष फडके त्याचे डिरेक्टर होते. आणि त्याचा प्रोड्युसर होता त्या सिनेमाचा राम शेट्टी. तो संजय दत्तचा खास फायटर. करेक्ट. त्यांचं लकी फायटर. लकी रॉकी फायटर. पासून. यस. दिलीपराव तुम्हाला सगळं जुनं माहिती आहे सगळं त्यामुळे तर खतरनाक पिक्चर त्यांनी काढला. करेक्ट. तर राम शेट्टी आमचे प्रोड्युसर होते आणि त्यांचं शूटिंग चाललं होतं. तर संजय दत्तचं तिकडे लोणावळ्यात शूटिंग चाललेलं होतं. तर विषय निघाला तर राम शेट्टी म्हणाले की आज जल्दी पॅकअप करते, म्हणजे रोहित शेट्टीचे काका. म्हटलं सर लेकिन बैठते संजू बाबा भी ये है वगैरे. काय परिचय नाही, काय नाही. आणि 8-10 जण त्या फरियाद हॉटेलच्या इथे जमलो वगैरे. रात्री बसणं झालं. तर त्यांना मी मार्क करत होतो. तर त्यांनी विचारली ऑर्डर आली. तर मी म्हटलं की सलाड. त्यांनी पण सलाड मागवलं. नंतर मी बॉईल कॉर्न मागवला. असे सगळं मागवायला लागलो. थोड्या वेळाने त्याचा बॉय चकल्या घेऊन आला. तर मी ते असं बघितलं आणि माझा जनरल लुक गेला की चकल्या म्हणजे ते फ्राय ना. तर मला म्हटलं खाऊ. म्हटलं नाही फ्राय नाही आहे. माझ्या आधी तो बोलला. मी म्हटलं मतलब? तो म्हटलं हे बेक की हुई आहे. म्हणजे आपण ना जेव्हा चकली बनवतो तेव्हा त्यात मोहन वगैरे टाकून तेलात तळतो ना. ही त्याने मला बेकरी पण सांगितली बँड्राला की ते असे तो जो ओव्हन असतो ना त्याच्यात ते बेक करतात. अच्छा. आणि त्या बेकनी ती तयार करतात. म्हणजे ती पण उकडलेलीच म्हणूया आपण. आणि मग ते आमचं ट्युनिंग आणि आमचा टॉपिक रंगायला लागला की व्हेजिटेबल, उकडलेले व्हेजिटेबल. म्हणजे आता तर दिलीपराव लोकांना नवल वाटतं, खरं तर आता अवेअरनेस आलाय. पण मी प्रत्येक गोष्ट खाण्यातली ही तेल न वापरता पाण्यातलीच खातो. म्हणजे एक्झाम्पल मी स्वतः पाण्यातली डाळ बनवतो. व्हेरी गुड. पाण्यातलं ऑमलेट बनवतो, पाण्यातली भुर्जी बनवतो, पाण्यात भाज्या बनवतो. समोसा असेल, आता बटाटा वडा असेल, माझी खायची इच्छा झाली तर मी बटाटा वडाच्या आतलं म्हणजे मी त्याच्यासाठी थोडेसे ना एफर्ट्स घ्यावे लागतात. मी दुकानात जातो, फेमस वडापाव आमचे पुण्याचे जोशी वडेवाले किंवा इकडे मुंबई, त्यांना सांगतो की 4 वडे द्या. ते म्हणतो पण म्हटलं ते नाही तळलेले. मग काय पाहिजे अशोकराव? म्हटलं त्या बटाटा वड्याच्या आतलं द्या, जी भाजी असते. मग आपण त्याला ते चण्याच्या पिठात करून ते लावतो ना, ते नाही, ते घ्या. ते मी घेऊन जातो, ते ओव्हन मध्ये ठेवून ते झाले गरम 10 मिनिटांनी की ते खातो. कारण काय ना, एखादी गोष्ट घडण्यासाठी किंवा चांगलं दिसण्यासाठी काय त्याच्या मागे इफेक्ट्स असतात. थोडासा पेन तुम्हाला घ्यायला लागतो. किंवा एक्झाम्पल, एक फिल्म खूप गाजली माझी, ती माझी 75वी फिल्म होती, बिपिन नाडकर्णीची एवढंच आभाळ. त्याला जवळ 50-52 अवॉर्ड्स मिळाले. आम्ही लंडन, मॉरिशसला वगैरे गेलो. तर कलकत्त्यात महेश लिमये कॅमेरामन होता, DOP. आणि पहाटे 6:30-7ला शूटिंग सुरू व्हायचं. प्रतीक्षा लोणकर ती माझी हिरोईन होती. तर तिथं ना एक चौकामध्ये एवढा मोठा असा, रस्त्यात आउटडोअर शूटिंग होतं, एवढा मोठाच्या मोठा तवा होता. आणि त्यात असं डाऊल भरून तेल टाकायचं, त्यात अंडी बिंडी करून भुर्जी करून नाश्ता त्यावेळेला युनिटमध्ये कुठला तिथलाच. तर मी तिकडे गेलो आणि त्याला सांगितलं भाईसाहेब, म्हटलं विदाऊट ऑइल मिलेगा काय? तर त्याने असं बघितलं माझ्याकडे की काय विचारतोय. तर बरं तिकडे काय फेस व्हॅल्यू नाही ना, कलकत्त्यात कोण नाही. तर तो म्हटलं क्या? तो म्हटलं यायचं. अरे नाही खोटी मत करो काम का. आमचे लोक खात आहेत, और 2 बनाव और 3 बनाव. तर मी ना त्यातलं ते येलो काढतो, कारण त्यात कोलेस्ट्रॉल खूप आहे. तर ती येलो काढून मी 5 अंड्याचं ऑमलेट खातो. तर तो म्हटला नाही ऐसा मत करो यार. त्याला लँग्वेजचा प्रॉब्लेम होता. तर आमचा प्रोडक्शन मॅनेजर होता, तो बंगाली हिंदी बोलायचा. तो म्हटला क्या चाहिए सर आपको? म्हटलं असं आहे. मैं बताता हूँ. तो म्हटला अरे नाही किधर करेंगे? म्हटलं ये तेल निकाल दो. आणि ते ना मला वाटतं महेश लिमयेने त्यावेळेला तो हँडिकॅम जस्ट आला होता. त्याने बहुतेक ते शूट केलंय. मी त्याला ते तेल काढायला लावलं सगळं. ते नुसतं काढलं नाही तर ते पुसायला लावलं. कळलं ना. त्याचे 2 होते तवे असे. तो मला म्हटला इसको टेस्टी नाही का? म्हटलं चलेगा मेरे को. त्याने कांदा टोमॅटो वगैरे सगळं टाकलं, ते पांढरं अंड टाकलं. तो माझ्यासारखं सारखं बघतच करत होता ते.
आणि ते विदाऊट ऑइलचं नुसतं त्या तव्यावरचं ते ऑमलेट खाल्लं आणि ते मी ह्याला विपिनला आणि महेशला दिलं. त्याने नंतर 3-3 ऑमलेट खाल्ले. तशी बनव. तर ऍक्च्युअली ना तेलामध्ये टेस्ट नाहीये, मसाल्यामध्ये टेस्ट आहे. तुम्ही तेलात बोट घालून बघा. फक्त तेलाचा फायदा काय की पटकन वेळ नसतो आपल्या. मला फिश फ्राय करायचं आहे तर मी मॅरिनेट करतो, तव्यावर ठेवतो, झाकून ठेवतो 15 मिनिटं, उलटी 15 मिनिटं. हे आपलं 5 मिनिटात होतं ना फ्राय मध्ये, पण ते आत पण फ्राय करतो ना बेसिकली. म्हणजे मी आता बरीच वर्ष हे पाळत आलोय, म्हणून तू फिट आहे. म्हणजे मी असं म्हणेन की त्या फिटनेसला त्याची जोड मिळाली. तुमचा कंट्रोल बाय सेल्फ डिसिप्लिन. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.